ऐकता येत नाही, तर मी नक्कीच ह्या दानशूर व्यक्तींचं प्रथम आभार मानतोय. कारण प्रथम क्रमांकाची ही ट्रॉफी दिसतो ना, झलकचा चषक, हा कैलासवासी नारायण रामा गवते यांच्या स्मरणार्थ गजेंद्र गवते यांच्याकडून आलेला आहे. त्याचप्रमाणे द्वितीय क्रमांकाचा जो चषक आहे ना, तो कैलासवासी मारुती रामा गवते यांच्या स्मरणार्थ गजेंद्र गवते यांच्याकडून आलेला आहे. तसा तृतीय क्रमांकाचा जो चषक आहे तो कैलासवासी कृष्णा चांगा लट यांच्या स्मरणार्थ नाशिकेत लट यांच्याकडून आलेला आहे. तर नक्कीच मंडळाच्या वतीने मी त्यांचं शतशः ऋणी आहे, आभारी आहे. असंच सहकार्य आमच्या मंडळाला आपल्याकडून वेळच्या वेळी व्हावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो. त्याचप्रमाणे बेस्ट बॉलरचा जो चषक आहे हा कैलासवासी नारायण रामा गवते यांच्या स्मरणार्थ गजेंद्र गवते यांच्याकडून आलेला आहे. पहिलाच चेंडू हसनेन ठोकतोय, चेंडूला धाडतोय सीमारेषेच्या बाहेर, गगनभेदी गगनचुंबी हसनेन ब्रँडेड एक षटकार येतोय. सुरुवात होतोय 6 धावांनी. श्री गणेशा होतोय मैदानामध्ये. सेमीफायनलच्या मॅच मधला यजमान संघ भिडतोय माऊली वर्सोली संघासमोर आणि 6 धावा धावफलकावर लागल्या जातात. त्याचप्रमाणे आपण पाहतोय बेस्ट बॅट्समनचं जो चषक आहे हा कैलासवासी काशीराम रामा गवते यांच्या स्मरणार्थ गजेंद्र गवते यांच्याकडून आलेला आहे. त्याचप्रमाणे प्लेयर ऑफ द सिरीजसाठी जो चषक आहे हा कैलासवासी रामचंद्र रामा गवते यांच्या स्मरणार्थ गजेंद्र गवते यांच्याकडून आलेला आहे. जोरदार अपील होतोय, पंच अपील फेटाळून लावतात. निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्या आपण पाहिली ना तर 6 वर स्थिरावलेली आहे, जिथे 2 चेंडूंचा खेळ समाप्त झालेला आहे. पॉवर प्लेचं हे पहिलं षटक आपण पाहतोय. प्रत्येक षटकारास आपण पाहतोय गजेंद्र गवते सर यांच्या माध्यमातून 100 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. आपण आपला संघ झोतात पुढच्या सामन्यामध्ये जावा ह्यासाठी अगदी कौतुक केलं जातोय. प्रत्येक खेळाडूचं तुम्ही षटकार मारा, मी पैशांचं बंडल घेऊन इथे हजर आहे. पुन्हा एकदा ठोकतोय, सुंदर असा मला सन्मान देतोय चेंडूला हसनेन आणि एका धावेवर येथे समाधान होतं हसनेनला. एका धावेने आपण पाहिलं तर 7 धावा धावफलकावर लागल्या जातात. तसेच शपी झेंडेकर यांच्याकडून 3,000 रुपये, त्याचप्रमाणे अजित म्हात्रे यांच्याकडून 2,000 रुपये, हनीफ कुरेशी यांच्याकडून 3,000 रुपये, निमेश ढेपे यांच्याकडून 1,000 रुपयाची रोख रक्कम आलेली आहे. मी मंडळाच्या वतीने यांचं सर्वांचं देणगीदारांचं शतशः ऋणी आहे, आभारी आहे. असंच दानशूर व्यक्तिमत्व प्रत्येक स्पर्धेला आमच्या मंडळाला लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतोय आणि आपल्याला सुबुद्धी देवो आणि आपलं भरभराटीचं आयुष्य जावो हीच सदिच्छा करतोय. आणि वळतोय मैदानाकडे, जेथे 4 चेंडूंचा 5 खेळ समाप्त झाला. धावसंख्या पाहिली तर 8 धावा धावफलकावर लागल्या जातात. सुंदर अशी गोलंदाजी. पहिल्या चेंडूवर एक षटकार आल्यानंतर बाकी कमबॅक करतोय गोलंदाज आपण पाहिली. सोहम जायनाको आपण पाहतोय, सुंदर अशी गोलंदाजी करतोय. पहिल्या चेंडूवर हसनेरने जो षटकार लगावला त्यानंतर पुरे 3 चेंडूंना कमबॅक केलेले चेंडू आहेत. चेंडू आता लटकलेला आहे, स्वतः क्षेत्ररक्षक येतोय आणि येथे मात्र झेल सोडला जातोय. सोपा झेल आहे आणि येथे मात्र हसनेनला एक मिळालेलं जीवदान. हे जीवदान येणाऱ्या काळामध्ये किती महागात ठरू शकतं ना माऊली वर्सोली संघाला, हे आता नक्कीच पाहावं लागेल मैदानामध्ये. हसनेन नक्कीच एक मोठा हिंदुस्व का असा फलंदाज आहे. त्याच्या हातामध्ये बॅटमध्ये जी पॉवर आहे ना, शक्ती आहे ना मनगटामध्ये, ती अतिशय आता तो मग ती मैदानात उतरवून दाखवणार की काय सेमीफायनलच्या ह्या सामन्यामध्ये. 9 धावा 5 चेंडूंचा खेळतोय. 9 धावा धावफलकावर लागल्या जातात. सोहम जय नाकवा आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर आहे, जिथे संधी निर्माण झाली होती पण संधीचं सोनं काही करू शकले नाही क्षेत्ररक्षक. हो पुन्हा एकदा आता मात्र पाठीमागं जातोय चेंडू. यष्टी धावतायत क्षेत्ररक्षक परंतु चेंडू नाही अडवलेला आहे. इथे मात्र क्षेत्ररक्षक यशस्वी होतोय. 2 धावा पूर्ण करतोय. 2 धावाने 11 धावा धावफलकावर लागल्या जातात. जिथे पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय 11 धावा धावफलकावर लागल्या जातात. सुंदर अशी फलंदाजी म्हणता येईल ती सागरीकरण थळ संघाकडून. तेवढंच कौतुक करावं लागेल गोलंदाजाचं, कारण पहिल्या चेंडूवर जो षटकार आला ना त्यानंतर कुठेतरी कमबॅक केलं आणि फलंदाजाला मोठे फटके मारण्यापासून वंचित ठेवलं. कौतुक असेल त्या गोलंदाज सोहम जाय नाकवा यांच्या. खरोखरच कौतुकास्पद गोलंदाजी केली. 11 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. पहिल्या षटकाचा खेळ संपला, जिथे 4 षटकांचा हा सामना असणार आहे.
स्ट्राईकला असेल पुन्हा एकदा हसनेनच्या हातामध्ये. हसनेनकडे आता स्ट्राईक असणार आहे. हसनेनच्या बॅटमधून आपण पाहिलं तर एक षटकार आलेला आहे आणि 2 धावा अशा प्रकारे मात्र 8 धावांवर वैयक्तिक आपण पाहिलं तर 4 चेंडूंमध्ये 8 धावांवर हसनेन खेळतोय आणि 2 चेंडूंमध्ये 3 धावांवर जयेश लट खेळतोय. जयेशची मगाची बॅट जर आपण पाहिली ना, जी तलपलेली होती ती त्याला पुन्हा एकदा तलपावी लागेल, कारण मगाच्या मॅचमध्ये आपण पाहिला क्वार्टर फायनलच्या सामन्यामध्ये त्याने जी तुफानी फलंदाजी केली ना, 48 धावांची सुंदर अशी फलंदाजी केली होती. तीच फलंदाजीचं आता मात्र हसनेनची बॅट मात्र इथे तलपलेली आहे. मगाच्या मॅचमध्ये सुद्धा हसनेन एक षटकार लगावला होता. आता सुद्धा हसनेनला सुद्धा एक नक्कीच संधी असणार आहे. त्या संधीचं कशा प्रकारे सोनं करतोय नवीन गोलंदाज आपण पाहतोय मैदानामध्ये. मितेश गोलंदाजासाठी येतोय, त्याच्या गोलंदाजी सामना करेल हसनेन. मितेश टू हसनेन हा सामना मैदानामध्ये रंगतोय. हसनेन डोकतोय चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. आता मात्र कुठलीही चुकी करणार नाही. हसनेनला मिळालेलं जीवदान मात्र काही यशस्वी झालेलं नाही आहे. हसनेन बाद होऊन परततोय आणि हसनेनची जागा भरून काढायचे नवीन फलंदाज मैदानामध्ये नितेश होले. नितेशच्या बॅटमधून मगाशी षटकारांची हॅट्रिक आली होती. नितेशला आता मात्र ते करिश्मा दाखवावा लागेल. नितेश होले नवीन फलंदाज आपण पाहतोय. हसनेनची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज मैदानामध्ये जातोय नितेश होले. धावसंख्या आपण पाहिली तर 11 धावा धावफलकावर लागल्या जातात. जिथे आपण पाहिलं तर 24 चेंडूंमधला 7 चेंडूंचा खेळ समाप्त झालेला आहे. माऊली वर्सोली विरुद्ध सागरी गणेश थळ हा सामना आपण पाहतोय मैदानामध्ये. सेमीफायनलचा हा सामना रंगतोय, जिथे 11 धावा एक गड्याच्या मोबदल्यात 11 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. गोलंदाज सुरेख अशी गोलंदाजी करतोय मितेश. अचूक टप्प्यावर मारा करतोय. हसनेनसारख्या फलंदाजाला अगदी त्याने मोहात टाकलं आणि एक सोपासा झेल देऊन अगदी झेल दिलेला आहे क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आणि हसनेनं तंबूच्या आश्रयाला परतलेला आहे. आता हसनेनची जागा म्हणून नितेश कशा प्रकारे फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. यजमान संघ सागरी गणेश थळ आपण पाहतोय. आणि पंचांचा इशारा येतोय की हा एक स्क्वेअर चेंडू आहे. अवांतर स्वरूपात एक धाव मिळणार आहे. एका धावेने धावसंख्या पण पाहिली तर 12 धावा धावफलकावर लागल्या जातात. जेथे एक चेंडूचा दुसऱ्या षटकातील खेळ समाप्त झालेला आहे. पुन्हा एकदा मितेश टू नितेश. सुंदर असा चेंडू आपण पाहतोय. वन बाउन्सचा इशारा सुद्धा दिला जातोय पंचांकडून गोलंदाजाला. नक्कीच जर दुसरा चेंडू बाउन्सर जर पडला तर नक्कीच त्याच्यावर तुम्हाला दंडित केलं जाईल. आणि नो चेंडू आहे. नो चेंडू दिलेला आहे पंचांचा. नाही नाही एकच नोचीच आहे. एका धावेने संघाची धावसंख्या म्हणून पाहिली ना तर 13 धावा धावफलकावर लागल्या जातात. फ्री हिटचा चेंडू असणार आहे. नितेशला सुवर्ण संधी असणार आहे. फ्री हिटचा चेंडू कशा प्रकारे नितेश हाताळतोय. नितेशच्या गोलंदाजीवर कसा प्रहार करणार नितेश. आणि या 4 धावांसाठी हा चेंडू गेलेला आहे आणि 4 धावाने संघाची धावसंख्या म्हणून पाहिली 17 धावा धावफलकावर लागल्या जातात. 3 चेंडूंचा इथे खेळ समाप्त झाला आहे. 17 धावा धावफलकावर लागल्या जातात आपण पाहतोय. 17 धावा धावफलकावर लागल्या जिथे 3 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय. सुंदर अशी गोलंदाजी म्हणता येईल ती मितेशच्या माध्यमातून आपण पाहिलेली होती.
हो, आता मात्र सुंदर असा चेंडू टर्मच्या वरून आलेला चेंडू आपण पाहतोय. नितेश अगोदरच टर्म सोडून अगदी उजव्या यष्टीच्या बाहेर येऊन खेळण्याचा प्रयत्न करतोय आणि चेंडू अगदी स्टंपच्या वरून आलेला आपण पाहतोय. सुंदर अशी गोलंदाजी नितेशला पुरेपूर फसवला आहे. पुन्हा एकदा मितेश तू नितेश. हो, सुरेख असा मारलेला चेंडू आपण पाहतोय. जोपर्यंत क्षेत्ररक्षक येतोय, चेंडू अडवतोय, फेकी करतोय, तेव्हापर्यंत नितेश एक धाव पूर्ण करतोय. एका धावेने संघाची धावसंख्या पाहिली तर 18 धावा धावफलकावर लागल्या जातात, जेथे 5 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय. दुसऱ्या षटकातील आपण पाहतोय पुन्हा एकदा मितेश गोलंदाजीचा सज्ज होतोय. त्याच्या गोलंदाजीचा सामना करेल जयेश लट. जयेशच्या बॅटमधून आतापर्यंत एकही मोठा फटका आपण पाहिलेला नाही आहे. आता जयेशला आपली गाडी नक्कीच हा बोललो आणि जयेशने दाखवून दिलं की आणि हा षटकार लगावला जातोय आणि 6 धावाने संघाची धावसंख्या बनवली तर 24 ना 24 धावा धावफलकावर लागल्या जातात, जिथे 2 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे. जयेश मगासपासून शांत होता. जयेश शांत बसणारा खेळाडू नाही आहे आणि तो दाखवून देतोय की मला जर चुकीचा चेंडू आला ना तर त्याला मी नक्कीच सीमारेषेच्या बाहेर धाडेल आणि त्याच्यात तो यशस्वी झालेला आहे. सुंदर अशी फलंदाजी म्हणता येईल ती जयेश लष्टच्या माध्यमातून आपण पाहतोय. आपण पाहतोय 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 24 धावा धावफलकावर लागल्या जातात. नवीन गोलंदाज आपण पाहतो तिसरे षटक घेऊन येतोय. प्रियेश प्रियेश येतोय नवीन गोलंदाज आपण पाहतोय. प्रियेश कवळे ढवळे प्रियेश ढवळे गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. त्याच्या गोलंदाजीचा सामना करेल नितेश. प्रियेश टू नितेश हा सामना मैदानामध्ये नितेश आपण पाहिलं तर अजूनपर्यंत 5 धावांवर खेळतोय, जिथे 4 चेंडूंमध्ये 5 धावा, एक चौकार आहे त्यामध्ये आपण पाहतोय. पुन्हा एकदा गोलंदाज प्रेश गोलंदाजीसाठी सज्ज होतोय नितेशसाठी. प्रेश टू नितेश. सेमीफायनलचा हा थरार आपण पाहतोय. सागरी गणेश स्थळ चषक. हो, जोरदार मारण्याचा प्रयत्न पुरेपूर फसतोय. खेळपट्टीवर चेंडू पडल्यानंतर काहीसा चेंडू खाली राहतोय. नितेशची बॅट अगोदरच हवेत फिरली जाते. यष्टीरक्षक आपलं काम येते चूक बजावतोय. निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्या पण पाहिली ना तर 24 वर स्थिरावलेली आहे. एका साईडला जयेश नॉन स्ट्राईकलाच आहे. जयेश स्ट्राईकला कधी जाणार ही सुद्धा सागरी गणेश थळ संघाच्या चाहत्यांची इच्छा असणार आहे, कारण जयेशच्या बॅटमधून एक षटकार आला होता मागच्या शेवटच्या चेंडूवर. आपल्या संघाला जर फायनलमध्ये प्रवेश करायचा असेल ना तर मोठी धावसंख्या उभारावी लागेल जयेश आणि नितेश या जोडीला. हो, ठोकतोय अगदी मैदानात. अगदी जोपर्यंत चेंडू 1 बाउन्स 2 बाउन्स क्षेत्ररक्षक हातात येतो ना तेव्हापर्यंत नितेश एक धाव पूर्ण करतो. एका धावेवर समाधान होतं. एका धावेने संघाची धावसंख्या पाहिली तर 25 धावा धावफलकावर लागल्या जातात. जे ते पाहिलं ना तीन षटकांचा खेळ तीनच्या षटकामधल्या 2 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय. सुंदर अशी गोलंदाजी नितेश प्रियेशच्या माध्यमातून आपण पाहतोय. 2 चेंडूंमध्ये तो एक धाव खर्च करतोय. सुरेख अशी गोलंदाजी करतोय. जयेश आता स्ट्राईकला असणार आहे. प्रियेश याच्या गोलंदाजीचा सामना करेल जयेश. प्रेश टू जयेश हा सामना मैदानामध्ये आपण पाहतोय. जयेशच्या बॅटमधून आपण पाहिलं एक षटकार आलेला आहे. पुन्हा एकदा ठोकतोय. आता मात्र खरोखर सुंदर अशी फलंदाजी जयेश कर्णधार आहे सागरी गणेश थळ संघाचा दाखवून देतोय. या 6 धावाने संघाची धावसंख्या म्हणून पाहिली तर धावसंख्या धावफलक 31 धावा धावफलकावर लागल्या जातात, जिथे तिसऱ्या षटकातील 3 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय. सुंदर अशी फलंदाजी जयेशच्या माध्यमातून. मगाच्या सामन्यामध्ये पाहिलं तर 48 धावा त्याने आपल्या बॅटमधून कुठल्या होत्या. आता पाहिलं तर त्याचे 2 षटकार 2 अशा प्रकारे आपण पाहतो तर 15 धावा त्याने आतापर्यंत कुठलेल्या आहेत. 4 चेंडूंमध्ये 15 धावा. खरोखर सुंदर अशी फलंदाजी जयेशच्या माध्यमातून. जयेश जोपर्यंत नॉन स्ट्राईकला होता ना शांत उभा होता. आता मात्र एक धाव जे स्ट्राईक रोटेट केली ना त्याचा हा फायदा. पुन्हा एकदा ठोकतोय. बॅक टू बॅक हा दुसरा समालोचन कक्षाला मानवंदना देणारा आपण पाहतोय. जयेश ब्रँडेड एक षटकार येतोय. या 6 धावाने संघाची धावसंख्या पाहिली 37 धावा धावफलकावर लागल्या जातात, जेथे 4 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय तिसऱ्या षटकात.
पुन्हा एकदा प्रशांत जायनाको या ठिकाणी खेळण्यासाठी सज्ज झालेला आहे. थोडासा क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव केलाय. डीप स्क्वेअर लेगला त्या ठिकाणी जयेश लट तैनात झालेला आहे. लॉंग ऑफला आपण बघतोय केदार लट याला क्षेत्ररक्षण करताना. बघूया नितीशचा पुढील चेंडू. चांगला चेंडू आहे. अगदी यॉर्कर चेंडू पाहायला मिळतोय आणि आउटसाइड द ऑफ स्टंप यॉर्कर चेंडू टाकला होता. यावेळेला चेंडू निर्धाव आलेला आहे. धावसंख्या आपण पाहतोय 16 वरती स्थिरावलेली आहे. षटकातील अंतिम चेंडू आहे. पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा घेतलेला आहे. परंतु बघूया नितेश शेवट गोड करतोय का की फलंदाज आणखीन एक मोठा फटका मारून काय करतोय बघूया. काय यावेळेला फटका बसलाय. नितेश चेंडू खाली आणि या ठिकाणी थोडसा मोठा फटका मारून काय करतोय बघूया. काय यावेळेला फटका बसलाय. नितेश चेंडू खाली हवा. 17 रन्स ऑन द स्कोरबोर्ड. 1 ओव्हर इज कंप्लीटेड. 17 धावा फलकावरती लागलेल्या आहेत. एक चांगली सुरुवात, एक जबरदस्त बॅटिंग साईराज वरझोली संघाकडून या ठिकाणी पाहायला मिळेल. बघूया साठी नवीन गोलंदाज कोणत्यावरती या दुसऱ्या गोलंदाजाची धुरा या ठिकाणी दिली जाते. दुसऱ्या षटकासाठी पाहतो आपण स्वतः कर्णधार एक बायकर मॅन, थर्डचा बायकर मॅन जयेश लट गोलंदाजी मार्क वरती आलेला आहे. बघूया या ठिकाणी कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. होता आपण 43 धावांचे त्याने दिलं होतं. आता गोलंदाजी सुद्धा चांगली करावी लागेल. 2 बाईक ज्याच्या नावी आहेत असा जयेश लट या ठिकाणी गोलंदाजी मार्क वरती आलाय. समोर फलंदाज पाहतोय आपण प्रशांत जायनाकवा. बघा पंचांना एकदम आवाज त्यांचा आहे. राईट आर्म राऊंड कशा पद्धतीने सांगितलंय. वा देखणा कौतुक आहे पंचांचं. पहिला चेंडू फुल टॉस बॉल खेळून काढलाय. लॉंगॉनच्या दिशेला गॅप मध्ये चेंडू चाललाय. सीमा रेषा पार. चौका तर काउ कॉर्नर आणि लॉंगॉन यांच्या मधली मोठी गॅप आणखीन एक आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न करतो. यावेळेला लॉंगॉनला गेलाय चेंडू. तिथे क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव मिळते. श्री साखरकर त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळतोय. एक नवोदित खेळाडू सागरी गणेश थर्ड संघाचा श्री साखरकर आहे आणि त्यांची गोलंदाजी नक्कीच आपण पुढे पाहणार आहोत. बघूया आपण एक धाव मिळाले. धावसंख्या आपण पाहतोय 22 धावा 22 रन्स ऑन द स्कोर बोर्ड. बघूया जयेश लट उर्वरित चांगला चेंडू आहे. आउटसाइड द ऑफ स्टंप चेंडू. थोडीशी चेंडूवरती उसळी मिळालेली आहे आणि एक आखूट टप्प्याचा चेंडू होता. पंचांनी कोणताही इशारा दिलेला नाहीये म्हणजे हा चेंडू आहे निर्धाव. डॉट चेंडू आलेला आहे. जबरदस्त गोलंदाजी जयेश लटच्या माध्यमातून. बघूया जयेश लट पुन्हा एकदा गोलंदाजी. यावेळेला मोठा फटका खेळलाय. आउटसाइड ऑफ स्टंप सफल झाला आणि पोहोचवलाय चेंडू पार.
की आपण पाहतोय 6 पुढे गेलेली आहे. 28 धावा, 28 रन्स ऑन द स्कोर बोर्ड. धावांची लयलूट या ठिकाणी पाहायला मिळते. सागरी गणेश थर्ड संघाला जर जिंकायचं असेल तर चांगलं क्षेत्ररक्षण करावं लागेल, तितकीच चांगली गोलंदाजी या ठिकाणी करावी लागेल. बघूया जयेश यावेळेला मोठा फटका केलाय. फटका फसला होता, झेल सुटला गेलेला आहे. नितेश फुलेचं थोडस खराब फिल्डिंग या ठिकाणी पाहायला मिळालेली आहे. झेल सुटल्यानंतर आपण पाहतोय 2 धावा या ठिकाणी मिळालेल्या आहेत. धावा आपण पाहतोय 2 पुढे गेलेले आहे. 30 धावा, 30 रन्स ऑन द स्कोर बोर्ड. 30 धावा धपलकावरती लागलेल्या आहेत. जयेश थोडासा निराश आहे, कारण त्याची गोलंदाजी चांगली होते, परंतु क्षेत्ररक्षकाकडून साथ मिळत नाही. पहिल्या चेंडूवर तो आपण बघितलं होतं, त्या ठिकाणी मिसफील्डचा तो चौकार गेला होता. कोणत्याही क्षेत्ररक्षक त्या चेंडूवरती आला नव्हता, तो चौकार मिळाला होता. त्यानंतर मागच्या चेंडूवरती झेल सुटला होता. षटकातील पुढील चेंडू स्लोवर बॉल पिक केलाय आणि लॉंग ऑन क्षेत्रामध्ये लॉंग ऑन क्षेत्रामध्ये 6 धावा वसूल केलेल्या आहेत. 2 षटक या ठिकाणी समाप्त झालेली आहेत. 2 षटकांच्या समाप्तीचा धावसंख्या आपण पाहतोय बिनगडी बाद 36 धावा झालेल्या आहेत. समीकरण पाहतोय आपण 12 चेंडू आणि 22 धावांची गरज आहे. 12 चेंडू 22 धावा. आता या समीकरणाचा नक्कीच रोखण्यासाठी आपण पाहतोय तिसरा गोलंदाज, एक नवोदित गोलंदाज आपण पाहतोय. नरेश साखरकर यांचे सुपुत्र श्री साखरकर या ठिकाणी आलेले आहेत. श्री साखरकरला आता चांगली गोलंदाजी करावी लागेल. नरेश साखरकर सुद्धा या ठिकाणी क्षेत्ररक्षक पाहतोय आपण. डीप एक्स्ट्रा कव्हरला त्या ठिकाणी आणि त्यांचा मुलगा या ठिकाणी गोलंदाजी करताना पाहायला एक शॉर्ट स्क्वेअर लेगला आमचे सागरी गणेश थर्ड संघाचे एक अनुभवी लेजेंडरी क्रिकेटर दीपक लट या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. बघूया श्री साखरकर या ठिकाणी कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. बघूया श्रीचा पहिला चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप चेंडू टाकलाय आणि पंच थोडीशी नाखुश आहेत. अवांतर स्वरूपात ही धाव मिळते. आणखीन एक धाव मिळालेली आहे. आणखीन एक धाव समीकरणामधून कमी झालेली आहे. धावसंख्या आपण पाहतोय 37 धावा, 37 रन्स ऑन द स्कोर बोर्ड. श्री पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर. अकोट टप्प्याचा चेंडू होता. आउटसाइड ऑफ स्टंप चेंडू टाकलाय. हा चेंडू चांगला आहे. मलिंगा जशी गोलंदाजी करतो तसा त्याचा हात सुद्धा आहे आणि एक गती सुद्धा आहे त्याच्या हातामध्ये. बघूया कशा पद्धतीने श्री साखरकर या ठिकाणी गोलंदाजी करेल. षटकातील पुढील चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप चेंडू टाकलाय, परंतु यावेळेला मर्यादेच्या बाहेरचा चेंडू होता. पंचांनी इशारा केलाय की हा वाईट चेंडू आहे. धावसंख्या आपण पाहतोय अवांतरने पुढे गेलेली आहे. धावसंख्या 1 ने वाढलेली आहे. धावसंख्या आपण पाहतोय 38 धावा, 38 रन्स ऑन द स्कोर बोर्ड. चांगला चेंडू, फटका फसलाय. काय करताय वाईडिश लॉंग आपला नितेश फुले येतोय. चेंडू वरती येईल तोपर्यंत 2 धावा या ठिकाणी मिळत आहे दोन्ही फलंदाजांना. धावसंख्या आपण पाहतोय 2 ने पुढे गेलेली आहे. धावसंख्या आपण पाहतोय 40 धावा, 40 रन्स ऑन द स्कोर बोर्ड. 40 धावा फलकावरती लागलेल्या आहेत. समीकरण पाहतोय आपण 10 चेंडू आणि 18 धावा. यावेळेला मोठा फटका, प्रशांत जायनाक्वा ब्रँडेड षटकार. नक्कीच या फलंदाजाला जीवदान
आहा काय करतोय फटका फसलाय केदारला चेंडू खाली आणि यावेळेला चांगला झेल सोपा झेल केदार लटच्या हातामध्ये विसावतोय. पाहतोय मंगेश भगत. मंगेश भगत बघूया कशा पद्धतीने या ठिकाणी फलंदाजी करेल. एक अनुभवी खेळाडू आपण पाहतोय माऊली 11 वर्सोली संघाचा श्री साखरकर. एक सळसळत रक्त नवोदित रक्त या ठिकाणी आणि तो गोलंदाजी करेल. एक अनुभवी फलंदाज मंगेश भगत याला कोणतं रक्त या ठिकाणी चांगल्या पद्धतीने परफॉर्मन्स करून दाखवेल. एका बाजूला पाहतोय आपण एक नवोदित गोलंदाज श्री आणि त्याच्या समोर एक अनुभवी फलंदाज मंगेश भागत. नक्कीच नक्कीच बघूया पुढील चेंडू. ओहो थोडासा खालवर राहतो चेंडू. बा- 12 धावांची गरज. नक्कीच त्याचे वडील खूप खुश असतील. बघूया षटकातील अंतिम चेंडू घेऊन गोलंदाज श्री. परंतु मंगेश काय सांगतोय मी आहे आणि मी पाठवणार चेंडू. चेंडू सीमा रेषा पार. हा आलाय षटकार. अत्यंत धावसंख्या आपण पाहतो. या ठिकाणी यायचं आहे 6 धावा असताना पाहतोय आपण या मोक्याच्या क्षणाला अटीतटीच्या लढतीला आपण पाहतोय अंतिम षटकासाठी कोणत्यावरती जबाबदारी दिली जाईल. या महत्वाच्या क्षणाला आपण पाहतोय केदार लट वरती जबाबदारी दिली जाते. कित्येक वर्ष त्याने क्रिकेटला गाजवलेलं आहे. आज त्याचा अनुभवाचा फायदा करायचा आहे. त्याला रोखायच्या तर धावा 6 चेंडू 6 धावांची गरज. आणि केदार लट साठी सुवर्ण संधी. या जर 6 धावा डिफेंड केल्या म्हणजे सामना जिंकून दिला तर केदार लट याच्यासाठी गजेंद्र गवते यांच्याकडून कॅश प्राइज आलेला आहे. बघूया केदार लट काय करतोय. 6 चेंडू 6 धावा. ओहो काय घडलं पहिलाच बॉल आकोटप्पाचा चेंडू पुढचा फटका सक्सेसफुल. 6 धावा आणि सामना जिंकलाय. प्रवेश केलेला होता. लढत अंतिम सामना या ठिकाणी सागरी गणेश थर्ड चषकामध्ये रंगणार आहे. साईराज वर्सोली विरुद्ध माऊली 11 वर्सोली दोन्ही टीम कॅप्टन लगेच टॉससाठी यायचं आहे.